नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण. तर आतापर्यंत आपले 8 प्रश्नपत्रिका 8वी काहीतरी सुरू होती बघा. त्यामधील मराठी गणित या विषयाचं आपलं स्पष्टीकरण झालेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 2 विषयांचं स्पष्टीकरण. चला तर बघू, वेळ न दवडता लगेचच आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. विभाग 3 आहे बघा, इंग्रजी सराव प्रश्न क्रमांक आपली 8वी प्रश्नपत्रिका सुरू आहे. 41वा प्रश्न आहे बघा, 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? कोणते अक्षर येईल म्हटले म्हणजे इथं आपल्याला जे चौकटमध्ये अक्षरं दिलेत याच्यामध्ये एक चौकट रिकामे दिले, तिथं आपल्याला या ऑप्शनमधील एक अक्षर घालायचं आहे. आता ए जर घातलं तर DOAR हा शब्द होऊ शकत नाही, तिथं आपला अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे. ओ बघा, DOOR DOOR म्हणजे डोअर हा शब्द होतो. वरचा बघू होतो का BOY हा पण होतो. म्हणजेच काय 2 अर्थपूर्ण शब्द तयार झालेले आहेत, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर येणार आहे. 42 बघा, एक मुलगीची काहीतरी चालायला लागली ती बघा. खालील चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे? म्हणजे तिची जी क्रिया चालू आहे ती कोणत्या शब्दाशी आहे बघू आपण. वॉक, लाफ, सिंग अँड स्लीप. वॉक मीन्स चालणे, लाफ मीन हसणे, सिंग मीन्स गाणे, स्लीप मीन्स झोपणे. आपल्याला कोणती क्रिया करतेली दिसते बघा, ती वॉक करते म्हणजे चालते ती. 43 बघा, फळ्यावर लिहिण्याकरता वापरण्यात येणाऱ्या वस्तूचे नाव शोधा. फळ्यावर आपण कशाने लिहितो? डस्टरने तर आपण पुसतो. चॉकने आपण लिहितो. बुक आणि पॅड. आपण फळ्यावर लिहिण्यासाठी चॉक हा शब्द म्हणजेच योग्य असणार आहे, जो आपण खडू म्हणतो त्याला मराठीत. 44 बघा, खालीलपैकी हाताचा भाग कोणता विचारले. आपल्या हाताचा भाग. नी हा काय झाला? गुडघा. नेक म्हणजे मान. चेस्ट म्हणजे छाती. रिस्ट म्हणजे आपली ही मनगट हाताची असते, ही मनगट. मग आपल्या हाताचा भाग कोणता येणार? 4 नंबर ऑप्शन. 45 बघा, खालील शब्दाच्या यादीत यमक जुळणारा शब्द शोधा. फॅट डॅश डॅश रॅट मॅट. म्हणजे यमक जुळणारा म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी जे शब्द 2 शब्द एकसारखे येतात त्याला अनुसरून असा शब्द शोधायचा आहे. आता बघू, फॅन, कॅट, लेट अँड रन. लेट हा टी येतं म्हणून तुम्ही इथं लिहायचं नाही. लेट हा असा उच्चार होतो त्याचा. कॅट हा ऑप्शन बरोबर येणार आहे. 46 बघा, फळ्याचा रंग खालीलपैकी कोणता असतो? फळ्याचा रंग तुमच्या क्लासमध्ये फळा म्हणजेच बोर्ड हा असणारच आहे. त्याचा रंग कसा असतो तुम्हाला माहीतच आहे. ब्राऊन म्हणजे तपकिरी असतो, काळा ब्लॅक म्हणजे काळा असतो, ब्ल्यू म्हणजे निळा असतो, येलो म्हणजे पिवळा असतो. कसा असतो तर ब्लॅक हा कलर आपल्या बोर्डचा असणार आहे. 47 बघा, प्रॉफिट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता प्रॉफिट म्हणजे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रॉफिट म्हणजे आपला नफा असतो. मग नफ्याच्या विरुद्धार्थी आपण जर मराठी शब्द म्हटलं तर तोटा. मग इंग्रजीमध्ये शोधायचं आहे ना. जॉय मीन्स आनंदी, थिन मीन्स बारीक, लो मीन्स कमी आणि लॉस मीन्स तोटा. मग आपल्याला प्रॉफिटचा विरुद्धार्थी शब्द कोणता मिळालेला लॉस हा आहे. 48 बघा, खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी निवडायची आहे. ऑइली जोकर, तेलकट जोकर असं म्हणतो का? पण नाही बघा. ब्लॅक सन काळा सूर्य, कर्ली हेअर कुरळे केस, टॉल मून उंच चंद्र. तर आपली योग्य जोडी कोणती असणार आहे? कर्ली हेअर. म्हणजेच कुरळे केस हा आपली नाम व विशेषण, नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह व्यवस्थित योग्य असणार आहे. 49 बघा, खालील वाक्यातील रिक्वेस्ट कोणती आहे? रिक्वेस्ट करताना नेहमी लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना की तिथं आपलं प्लीज हा शब्द आला पाहिजे. आता क्लोज द डोअर, ओपन द विंडो आणि टॅप युअर फीट ह्या काय झाल्या? इन्स्ट्रक्शन झाल्या. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा शिक्षक आपल्याला अशा सूचना देतात. क्लोज द डोअर म्हणजे दरवाजा बंद कर, ओपन द विंडो खिडकी उघड, टॅप युअर फीट तुझे पाय आपट किंवा टॅप कर, आणि प्लीज कम हिअर म्हणजेच ती झाली आपली रिक्वेस्ट. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 50 बघा, शब्दकोशात कॅट हा शब्द तुम्हाला खालीलपैकी कोणत्या शब्दानंतर सापडेल? कॅट हा शब्द शोधायचा आहे. म्हणजे हा शब्द कोणत्या शब्दानंतर सापडणार? फॅन हा तर सी नंतरचा झाला शब्द. जी हा पण त्याच्यानंतर झाला. एच हा त्याच्यानंतर झाला. बी हा मात्र सीच्या अगोदर येतो. म्हणून बॉय या शब्दानंतर कॅट हा शब्द आपल्याला सापडणार आहे. म्हणून 4 नंबर ऑप्शन बरोबर. इंग्रजी विभाग झालेला आहे. मला वाटते फक्त 10च प्रश्न आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेत दिलेले आहेत. लगेचच आपण बुद्धिमत्ता चाचणी विभाग 4 पाहणार आहोत बघा.
91वा प्रश्न आहे, एका वर्षी महाराष्ट्र दिन सोमवारी येत असल्यास 9 तारखेला कोणता वार असेल? आपल्याला महाराष्ट्र दिन केव्हा असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आपला महाराष्ट्र दिन हा 1 मेला असतो. मग असे प्रश्न आपण कसे सोडवतो? तर मी तुम्हाला सांगितले आहे. आता काय केलेलं आपल्याला सोमवारी 1 मेचा दिवस दिलेला आहे सोमवार. 9 तारखेचा वार काढायचा आहे. काय करायचं? अशा पद्धतीनं सोमवार ते रविवार लिहून घ्यायचं आहे. पहिला आपण काय करायचं मग? महाराष्ट्र दिन केव्हा आहे? 1 तारखेला. म्हणून आपण सोमवार वार दिलेला आहे. मग इथंच आपण 1 तारीख लिहून घ्यायची. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आपल्याला कोणता वार काढायचा आहे? 9 तारखेचा वार काढायचा आहे. 9 तारीख कोणत्या वारी आली बघा? मंगळवारी. किती सोपं आहे ना? म्हणून ऑप्शन नंबर कितवा येणार आहे आपला? 3 नंबरचा. 52 आणि 53साठी काय आहे बघा? पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद कोणते हे आपण ओळखायचे आहे. बघू 52वा प्रश्न काय आहे? 8 64 तर इथली संख्या काढायची आहे. 81 दिलेली आहे. मग 8 गुणिले 8 केलं तर आपलं उत्तर 64 येतं. म्हणजे ह्याच संख्येनं गुणलं तर उत्तर 64 येतं. किंवा 8चा वर्ग म्हणू आपण याला. तर आता 81 कोणाचा वर्ग असणार आहे हे बघा. इथं बघितलं तर आपला 9चा वर्ग असणार आहे. म्हणजेच 9 या संख्येने 9लाच गुणलं. 9 9 81 म्हणून 3 नंबरचा ऑप्शन येणार. 53 बघा. इथं चौरस पुसटचा दिसतो. तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित आकृती दिसत असेल तर बघा. चौरस, त्रिकोण आणि हा इतर रेषा काढलेल्या दिसत आहेत. तर चौथी आकृती आपली येणार आहे 4 नंबरची. म्हणजे ह्या जर रेषा चारही जुळवल्या तर आपला चौकोन तयार होणार आहे. तो 4 नंबरमध्ये आहे. आता 54वा प्रश्न बघा. मंगेश आणि सुधीर यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे. सुधीर मंगेशपेक्षा 3 वर्षांनी लहान असून सुधीरचे वय 17 वर्ष आहे. तर मंगेशचे वय किती म्हटले? आता मंगेश आणि सुधीरची बेरीज किती आलेली आहे? 37. सुधीर मंगेशपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. सुधीर लहान आहे आणि सुधीरचे वय 17 वर्ष दिले. मग सुधीर जर लहान असेल, आपण इथे लक्षात ठेवू बघा. सुधीर लहान आहे आणि त्याचं वय किती आहे? 17. मग कुणाचं वय काढायचं आहे? मंगेशचं. मंगेशचं वय काढताना आपण काय करणार बघा? मंगेश मोठा आहे. म्हणजेच सुधीर मंगेशपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. मंगेश मोठा आहे. मग 3 वर्षांनी लहान आहे तो. कोण? सुधीर 3 वर्षांनी लहान आहे. मग मंगेशला मोठा करायसाठी आपण काय करणार आहे? तर 17मध्ये +3 करणार. कारण की 3 वर्षांनी सुधीर लहान झालेला होता ना, म्हणून. मग 17 + 3 आपलं किती उत्तर येणार? 20 उत्तर येणार. आता ह्याची बेरीज आपल्याला काय करायचं आहे? 37 वर्ष वयाची बेरीज आहे का बघायची. जर बेरीज आपली बरोबर आली तर आपलं समजायचं उत्तर हे बरोबर आहे. आता 20 + 17 केलं तर आपण बघा 7 0 7 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 37 देखील उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. आणि मंगेशचं वय जे आहे आपलं ते 20 वर्ष आलेलं आहे. समजलं का बघा? सोपा होता ना प्रश्न. आता पुढचा बघू प्रश्न आपण बघा. 55वा प्रश्न आहे बघा आपला. तेरा 17 25 24 28 12 10 5 7 27 संख्या. या संख्या मालिकेत विषम संख्या समसंख्येपेक्षा कितीने जास्त आहेत असे विचारले. आता काय करायचं? पहिला संख्या काढू आपण बघा. पहिला विषम संख्या किती आहेत मोजू. इथं बघा 13. विषम संख्या म्हणजे 1 3 5 7 9 यापैकी जो अंक एकक स्थानी असेल तो ती आपली विषम संख्या. मग 13 1 2 25 1 3 परत 4 5 6 म्हणजे बघा 13 17 25 आणि 5 7 27 म्हणजे ह्या एकूण 6 अंक आपले विषम संख्यांचे आलेले आहेत. किती एकूण आल्या? 6. आता ह्या विषम झाल्या. समसंख्या किती आहेत बघू बघा. समसंख्या बघितल्या तर 24 28 12 10 4च आहेत. 1 2 3 4 म्हणजे किती आल्या समसंख्या? 4च आल्या. मग ते काय म्हणले? कितीने जास्त आहेत. तर आपल्या काय झाल्या? 6 मधून 4 केले राहिले 2. 2ने जास्त. म्हणून ऑप्शन क्रमांक पहिलाच आपण बरोबर देणार आहोत. 56वा प्रश्न आहे बघा. शेजारील आकृतीत एकूण किती चौरस आहेत म्हटले. बघा 1 2 3 4 असा हे एकूण 4 झाले. हा 5 झाला. हा 6 झाला. इकडून एक 7 झाला आणि हा एक 8 झाला. म्हणजे एकूण आपले किती झालेले आहेत चौरस? आपण असा जर चौरस बघायला गेलो तर आपल्यात ह्याच्यात एक रेष येते ना, त्यामुळे आपण किती धरणार? हा 1 2 आणि 3 मोठा एक 3 झाला.
हा 4, हा 5, हा 6 आणि हा 7. आपण हा चौकोन धरतो, हां 7, 8, 9 म्हणजे एकूण आपले 8 चौकोन तयार होणार. 2 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे बघा. 57वा प्रश्न आहे, दिलेल्या इंग्रजी अक्षर मालिकेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? आता अक्षर मालिका आपल्याला इकडच्या पानावर दिलेली असते बघा. उजवीकडून 15वे अक्षर, आपली उजवी बाजू तीच पुस्तकाची उजवी बाजू. हे 5-5चे गट आहेत, हे 5, 5 आणि हे 5 म्हणजे 5 त्रिका 15. 15वे अक्षर आपलं कोणतं येणार आहे? के येणार आहे. किती नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे बघा ते? 4 नंबर ऑप्शन आहे, तो आपला बरोबर येणार आहे. पुढचा बघू प्रश्न 58वा, खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी क्रमाने येणारी चिन्ह मालिका कोणती विचारली? क्रमाने येणारी चिन्ह मालिका बघा काय आहे? त्रिकोण, सर्कल, चौरस. आता ह्या आकृती चिन्ह मालिकेनुसार दुसरी चिन्ह मालिका बघू. इथं काय घेतलं आहे बघा? 2 नंबरचा सर्कल इथे घेतला आहे आणि 3 नंबरचा चौरस घेतला आहे. म्हणजे 2 आणि 3 नंबरची आकृती पहिल्यांदा घ्यायची. आता ह्या आकृतीमध्ये बघितला तर बघा, इथली 2 नंबरची आकृती चौकोन आहे, 3 नंबरची आहे. म्हणजे इथं तिसऱ्या आकृतीत आपल्याला 2-3 नंबरची आकृती इथं घेतलेली आहे. आपण चौथ्या आकृतीत देखील काय करणार? इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी इथली 2 आणि 3 नंबरची आकृती इथं घेणार. म्हणजेच काय? त्रिकोण आणि सर्कल कुठं आहे बघा? पहिला त्रिकोण आणि सर्कल 3 नंबरच्या आकृतीत आहे, ती आकृती आपली बरोबर येणार आहे. 59 बघू, खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती? 80, 70 प्रश्नचिन्ह आहे, 50, 40, 30. 10चा फरक आहे, काही चौघत नाही आहे. तर 80, 70 नंतर आपली 60 येणार आहे. 3 नंबरची आकृती आपली बरोबर असणार आहे. 60, 61 सूचना काय दिली बघा? खालील प्रश्नात गटातनं बसणारे पद ओळखा म्हणले. कसं आहे बघा? बाहेरची आकृती 1 आहे आणि आत समान 2 आकृती आहेत. बाहेरची आकृती 1 आहे, आत समान आहेत का? ह्यात नाही आहेत. बाहेरची आकृती 1 आहे, आत समान आकृत्या 2 आहेत. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सेम आकृत्या आहेत, आतल्या 2 आणि ह्याच्यात तिन्ही वेगवेगळे आहेत, म्हणून गटातनं बसणारे 3 नंबरचा ऑप्शन. 61 बघू, रेडकू, कोकरू, शावक आणि गाय. आता ह्याच्यामध्ये बघा, रेडकू, कोकरू आणि शावक हे काय झालेत? आपले पिलूदर्शक शब्द झालेत. गाय हा शब्द आपला गटात बसत नाही. 62 बघा, खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? हे पर्यायातून शोधा. आता हे पाण्यातील प्रतिबिंब काढताना मी तुम्हाला सांगितले आहे, जे रफ पेपर आहे, आता ह्या रेषा इकडे आहेत म्हणून आपण रफ पेपरच्या ह्या ठिकाणी ही आकृती काढून घ्यायची आणि इकडून दुमडायची आणि परत ती गिरवायची. आपलं उत्तर मिळून जातं. तर पाण्यातील आकृती आपली योग्य कोणती येणार आहे? 2 नंबरचा ऑप्शन येणार आहे. तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला काढायला सांगितले त्या पद्धतीने काढून बघा. याशिवाय मी पट्टीनं देखील कसं बघायचं हे देखील एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही बघू शकता. तर ह्याचं उत्तर आपलं 2 नंबरचा ऑप्शन येतो. 63 बघा, खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आता काढायची आहे. आरशातील प्रतिमेच्या रेषा इथं आहेत, म्हणजेच आपला रफ पेपरवर आपण ह्या साईडला ती आकृती काढायची, इकडून दुमडायची आणि ह्या साईडला ती परत गिरवायची आहे. तर याचं उत्तर आपलं 1 नंबरचं ऑप्शन येतं. तुम्ही काढून बघा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. 64 बघा, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता ही आहे आपली प्रश्नाकृती आणि ह्या 4 झाल्या उत्तर आकृत्या. तर ह्या आकृतीनुसार बघितले तर आपली 4 नंबरची आकृती जी आहे ती तंतोतंत जुळणारी आहे, म्हणून आपण 4 नंबरचा ऑप्शन बरोबर देणार आहोत. आता 65वा प्रश्न बघू. एका बागेतील नारळाच्या झाडाच्या रांगेत मधोमध येणाऱ्या झाडाचा क्रमांक 23 आहे. तर त्या रांगेतील नारळाच्या झाडाची एकूण संख्या किती? शाब्दिक गणित आहे, गडबड करायची नाही विद्यार्थ्यांनो. प्रश्न कसाही येऊ दे. आता इथं आपल्याला मध्य क्रमांक दिलेला आहे, मधला क्रमांक दिलेला आहे 23वा. खूप सोपं आहे गणित बघा. जर 23वा क्रमांक हा जर मधलं झाड असेल तर ह्याच्या पाठीमागं पुढे किती झाडं असणार आहेत? 23, इकडं 22 असणार आहेत आणि इकडं 22 असणार आहेत. एवढंच लक्षात ठेवायचं. कोणतीही संख्या, आता इथली मात्र संख्या मधोमध येणारी ही विषम संख्या असली पाहिजे. इथं जर मी तुम्हाला उदाहरण देते, इथं जर 45चा मध्य क्रमांक आला तर इकडं किती असणार आहेत? 44 झाडं असणार आहेत आणि इकडे 44 झाडं असणार आहेत आणि हे एकच झाड समजायचं. त्या पद्धतीने आपलं हे गणित बघा. 22 अधिक 22 किती करायचं आपण? 22 अधिक 22 यांची बेरीज किती येते? 44 आणि मधल्या क्रमांकाचं झाड आहे ते एक झाड, म्हणजे +1 असे एकूण आपले 45 झाडे असणार आहेत. किती नंबरला आहे बघा? 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 66वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत पदर बरोबर 234, गट बरोबर 56 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत पटपट हा शब्द कसा लिहाल? तर पटपट आहे, पटपट. प साठी कोणता शब्द अंक आहे बघा? 2 आहे आणि ट साठी कोणता आहे? 6 आहे.
म्हणजे काय येणार, पसाठी किती आलं आहे 2 आणि टसाठी आहे 6. मग पटपट हा शब्द झाला तर आपल्याला 26 असा अंक मिळतो. जो 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे तो आपला बरोबर येणार आहे. 67-68साठी सूचना आहे बघा. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. 67 आई, माता, जननी. मग याला काय समानार्थी शब्द आहेत हे सगळे. गटाशी जुळणारे शब्द कोणता येणार आपली, माऊली येणार, माया नाही येणार. सुमन, फुलाचा समानार्थी शब्द आहे. माया म्हणजे काळजी, सरितामध्ये नदी, माऊली आपली हे गटाशी जुळणारे पद येणार आहे. 68 आहे 82, 28 आणि 55. पुढचे गटाशी जुळणारे शब्द अंक कोणता असणार बघा. या संख्या बघितल्या तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 8 + 2 10, 2 + 8 10, 5 + 5 10. मग इथली येणारी संख्या देखील त्या संख्यांची बेरीज आपली 10 आली पाहिजे, जी 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. 9 + 1 10. 69 बघू. एका सांकेतिक भाषेत 9 बरोबर असं दिले, 3 बरोबर स्टार, 7 बरोबर त्रिकोण असे लिहितात. तर स्टार अधिक त्रिकोण वजा चौरस बरोबर किती. आता हे काय झाले, आपली पदावली झालेली आहे. बघू आपण आता, मी त्यानुसार लिहून घेते बघा. स्टार बरोबर काय आहे पहिला बघू. स्टार बरोबर आपल्याला म्हणजे स्टारची किंमत काय आहे आपली 3 आहे. अधिक त्रिकोण म्हणजे काय आहे, त्रिकोण म्हणजे 7 आहे. आणि वजा हे रंगवलेला चौरस म्हणजे 9 आहे. तर ह्यांची आपण काय करू, पदावली सोडवू बघा. 3 + 7 किती होतं 10, वजा 9 केलं तर आपलं उत्तर येणार आहे 1, जे पहिल्या 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. समजलं काय बघा. ज्या किमती दिल्यात हे आता चिन्ह आहेत, या चिन्हाप्रमाणे आपण ह्या किमती टाकून घ्यायच्या आणि त्यानुसार बेरीज वजाबाकी काय चिन्ह असेल त्यानुसार पदावली आपण सुरुवातीपासून सोडवायची आहे. 17वा प्रश्न आहे. बागेत बसून केळी खाल्ल्यानंतर केळीच्या सालीचे काय कराल. काय करणार तुम्ही. केळीची साल बागेच्या बाहेरील रस्त्यावर टाकाल, चुकीचं आहे. केळीची साल तिथेच टाकून देईल, चुकीचं. केळीची साल पिशवीत घेऊन घरी येईल, घरी घ्यायची काही गरजच नाही. केळीची साल कचरा कुंडीत टाकून देईल. ह्या 4 नंबरचं ऑप्शन आपली योग्य कृती असणार आहे. 71वा प्रश्न आहे. सोबतच्या वेणाकृतीचे निरीक्षण करावं. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त त्रिकोणात किती अंक आहेत. या वेन आकृतीमधील फक्त त्रिकोणात किती अंक आहेत म्हटले. तर त्रिकोणात बघितलं तर बघा 9, 6, 7 हे 3 अंक येतात. पण फक्त म्हटले ना, फक्त हा शब्द जर वापरला असेल तर फक्त त्रिकोणात वरती दिसतो आपल्याला एकच अंक आहे, म्हणजे 9 हा अंक आहे. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचं आहे. 72 बघा. य न न या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर याच्यापासून पहिला अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊ. याच्यापासून बघा न य न, न य न, नयन हा शब्द अर्थपूर्ण झाला. त्याचा समानार्थी शब्द होतो डोळे. नयन म्हणजे डोळे. 73 बघा. राम अ या ठिकाणापासून ब या ठिकाणी गेला तर या प्रवासात तो किती वेळा वळला. ह्या अ ठिकाणापासून तो असा वळत वळत ब ठिकाणी पोचलेला आहे. तर तो किती वेळा वळला. मागच्या प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न होता बघा, शिकवलं मी तुम्हाला. म्हणजेच काय करायचं, हे फक्त कोपरे मोजायचेत. जेवढे कोपरे असतील तेवढ्या वेळा तो वळलेला आहे. मोजू आपण बघा. इथं 1 कोपरा, 2, परत 3, 4, 5, 6, 7 असा एकूण तो 7 वेळा वळलेला आहे. म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. 74 आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता या त्रिकोणामधल्या संख्या दिल्या आहेत. इथं प्रश्नचिन्ह आहे, इथली संख्या काढायची आहे. तर काय केलं आहे बघा. कसा तर्क लावायचा आहे. 19 + 6 केलं तर आपलं उत्तर 25 येतं. 13 + 7 केलं तर 20 येतं. मग ह्या 18 आणि 12ची बेरीज केली तर येणारं उत्तर आपलं इथलं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. बघा 18 आणि 12ची बेरीज किती. 8 आणि 2 10, हातच्या 1, 1 + 1 2 आणि हातच्या 1 3, म्हणजे 30 उत्तर येणार आहे. हे इथलं 3 नंबरचं ऑप्शन. 75वा प्रश्न आहे. खालील प्रश्नात गटाशी जुळणारी आकृती ओळखा. आता ही आकृती इकडून आलेली आहे, दुसरी आकृती वरून आलेली आहे, तिसरी आकृती इकडून आली. म्हणजे इकडून एक, इकडून एक आणि इकडून एक गेली. आता राहिली इथून, म्हणजे खालून वर गेलेली आकृती बघितला तर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे ती आपली आकृती बरोबर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपली 8वी प्रश्नपत्रिका देखील पूर्ण झालेली आहे.